नमस्कार सगळ्यांना. आज मी तुम्हाला बांगडा रेसिपी फ्राय दाखवणार आहे. तर अशा प्रकारे मी बांगडा फ्राय करते. तर इथे बघू शकता तिखट, मीठ, हळद, गरम मसाले, घरगुतीच मसाले वापरले होते. आणि त्याच्यामध्ये मी एव्हरेस्टचा गरम मसाला आणि चिकन मसाला यूज केला होता. बघू शकता इथे आणि एक असं व्यवस्थित एकत्र डिशमध्ये तयार करून घेतलं होतं. आणि ते सगळे एकत्र केल्यानंतर मी माशाला चोळले होते. माशाला लावून घ्यायचे की माशाला लावून घेतल्याच्यानंतर त्याच्यावरून मी कोकम टाकलं होतं. कसं आहे ना 5-10 मिनटं ठेवलात ना की चांगले मुरून जातात त्याच्यामध्ये. चांगले मुरले होते. तर असे चोळून घ्यायचे. चोळून व्यवस्थित घेतलात ना की व्यवस्थित त्याच्यात तिखट मीठ लागून जातं. बघू शकता इथे मी 15-20 मिनटं असेच मुरायला ठेवले होते. बाहेर करून तिखट मीठ लावल्याच्या नंतर मुरले ना की चांगली मस्त चव येते. थोड्या वेळाने फ्राय करायला घ्यायचे. रव्यामध्ये मी फ्राय करायला घेतले होते. आणि बघू शकता इथे मंद गॅसवर मी फ्राय केले. लो गॅसवरच फ्राय करायचे. तेल मस्तपैकी गरम तापून घेतल्यानंतर फ्राय करायला टाकायचे. नंतर मंद गॅस करायचा. वरून झाकण मारून घ्यायचं. अप्रतिम फ्राय होतात. व्यवस्थित भाकरीबरोबर, चपातीबरोबर तुम्ही खाऊ शकता. अशा प्रकारे आपले मासे झाले आहेत. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक